नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। 80व्या स्वातंत्र्यदिनी खाकीचा पर्यावरणपूरक संदेश, शहर वाहतूक शाखेकडून 60 वृक्षांचे रोपण। जळगाव प्रतिनिधी। 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि रस्ते सुरक्षा यांचा सुंदर संगम घडवून आणणारा उपक्रम राबविण्यात आला। 60 विविध वृक्षांचे वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावेत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग नितीन गणापुरे, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री मॅडम, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या मागील व पुढील खुल्या परिसरासह नागरी हक्क सेल आणि सायबर पोलीस स्टेशन परिसरात पिंपळ, वड, बेल, सिसम, जांभूळ आणि लिंब यांसारख्या विविध प्रजातींच्या 60 वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरण संवर्धनाची खाकीकडून नवी सलामी। जागतिक तापमानवाढीचे संकट लक्षात घेता वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 60 वृक्षांची लागवड करून जळगाव जिल्हा पोलीस दलाने सुरक्षित रस्ते आणि निरोगी पर्यावरण हा दुहेरी संदेश दिला। कायद्याचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरण आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करताना आता पर्यावरणाच्या स्वातंत्र्यासाठीही खाकी सज्ज, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचला।